गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल. आणि आज मी तुम्हाला थोडी वेगळ्या ड्रेसमध्ये दिसत असेल. माझ्या लक्षातच आलं नाही की मी खूप कमी कपडे घेतलेत. खूप कमी म्हणण्यापेक्षा ना, मी जे नवीन जे टॉप मागवले होते मिशोवरून, कुर्तीज मागवले होते ते घेतले आणि 1-2 एक्स्ट्रा ड्रेस टाकले. वेगळं असं मी काही घेतलंच नाही. आणि मलाच आता ते कुर्तीज आणि लेगिन्स घालायचा आला कंटाळा. सो मी जीन्स एक माझी टाकली होती. तर भावाला बोलले तुझा एक टी शर्ट दे, तो घालते मी. आणि त्याचा टी शर्ट घातला आणि थोडंसं हे धूळफार बसली होती इकडे. तर मग मी तिच्या कामात होती तोपर्यंत म्हटलं हे जरा सगळं क्लीन करून घेऊया, टी व्ही युनिट अँड ऑल. आणि आजचा जो व्लॉग आहे ना, तो थोडासा नाही, बराच छोटा होतो आहे. म्हणजे 5 मिनिटाचा होतो आहे. आता मी तरी संध्याकाळपर्यंत वाट बघितली की मला काहीतरी शूट करायला मिळेल, काहीतरी वेगळं असं शूट करायला मिळेल. पण नाही तेवढं काही मला शूट करायला मिळालं. म्हणून मी विचार केला की ठीक आहे, 5 मिनिटाचा तर 5 मिनिटाचा व्लॉग अपलोड करूया. आणि व्लॉग मोठा करण्यासाठी काहीतरी आपलं शूट करायचं आणि ते टाकून द्यायचं, अपलोड करायचं, हे काय मला पटत नाही. म्हणून मग मी जसं तुम्हाला सांगितलं की संध्याकाळपर्यंत वाट बघितली, पण असं काही हॅपनिंग शूट करण्यासारखं माझ्याकडे नव्हतं. म्हणून मी 5 मिनिटाचा व्लॉग ठेवला आहे. आणि जोपर्यंत मी इथे असेन सांगलीमध्ये तोपर्यंत अशाच गोष्टी होतील आणि तुम्ही समजून घ्याल, हेही मला माहिती आहे. एकदा मी मुंबईला परत गेले की मग मोठे मोठे व्लॉग्स येतील, कारण तिकडे मला म्हणजे काम संपत नाही माझं, इतक्या गोष्टी असतात आणि मग शूट करण्यासाठी कॉन्टेंट पण भरपूर असतो. तर हा जो व्लॉग आहे तो लेट येतो आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की मी वेट केला थोडा, म्हणून दुपारी नाही तर संध्याकाळी अपलोड करेन आता व्हॉइस ओव्हर दिल्यानंतर. आणि त्यानंतर मग बघू उद्याचा वगैरे व्लॉग आजपासूनच स्टार्ट करेन, म्हणजे मग तो व्यवस्थित होईल. आणि मला ना माझ्याकडे टिपॉय नाही आहे. म्हणजे माझ्या घरचे व्लॉग तुम्ही बघितले असतील तर टिपॉय नाही आहे. मला टिपॉय घ्यायचं आहे, पण युद्धवीर थोडा मोठा झाल्यानंतर मगच मी घेईन. कारण टिपॉय हा पण मम्मीचा टिपॉय ना युद्धवीरनं पूर्ण मोडला आहे. म्हणजे अक्षरशः तो हलतो इकडून तिकडून, सो त्यावर नाचतो वगैरे तो. म्हणून मी टिपॉय घ्यायचं टाळते आहे. पण मला खूप वाटतं की टिपॉय असावा. टिपॉयनी एक लिव्हिंग रूमला तुमच्या एक छान लुक येतो, पण तो आणून मोडण्यापेक्षा न आणलेला बरा आत्ता. आणि मम्मीची मेड आलेली नाही आहे, तर म्हटलं चला आज मी झाडून घेते सगळं. आणि पुसायचं तर मॉपनीच आहे. आणि मला ना जीन्सनी बसायलाच येत नाही आहे. आणि थोडीफार मी जाड पण झाली असं मला वाटायला लागलं. इकडे आल्यापासून मी वेट काय माझं चेक नाही केलं, पण मला असं जाणवतं आहे की माझं वेट जे आहे ते गेन झालेलं आहे. आणि आज ना माझ्याकडे असं काही कामच नव्हतं करण्यासारखं, कारण गेल्या आठवड्यापासून तुम्ही बघताय की खूप धावपळ दगदग होती आहे. जरी मम्मीकडे असेल तरी कसं हॉस्पिटल, अभिषेकचं वेगळं जेवण आणि ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं कसं होत होतं, मम्मीवर पण खूप एकटीवर सगळं पडत होतं. त्यामुळं मग मी काय केलं की मीच करायचे बऱ्याच गोष्टी. त्यामुळं मग ते खूप हेक्टिक झालं होतं. सो आज मी ठरवलं की काही करायचं नाही. आणि त्याचा जो रिझल्ट हा होता की माझ्याकडे शूट करण्याला पण काही नव्हतं. आणि त्यानंतर मग इथे ब्रेकफास्टमध्ये मी आज 3 गोष्टी बनल्यात. माझ्या भावासाठी पोहे बनलेत, अभिषेकसाठी मी इथं एग बुर्जी बनवते आहे. अभिषेकला नॉनव्हेजमध्ये सध्या तरी फक्त एगच खायचं आहे, ते पण एग व्हाईट, तर ते त्याच्यासाठी बनवते आहे. आणि मुलांना पॅनकेक हवा आहे, बनाना पॅनकेक, तर मुलांसाठी बनाना पॅनकेक. अशा 3 गोष्टी होत आहेत. प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच नाटक असतं आणि प्रत्येकाचं वेगळंच. आणि या सगळ्यामध्ये मी मात्र थोडं खाल्लं. अभिषेकच्या भुर्जीची एक टेस्ट घेतली, आबूचे पोहे पण थोडेसे खाऊन बघितले आणि पॅनकेक एक खाल्ला. आणि बघता बघता चॅलेंज जे आहे 100 days 100 व्लॉगचं, ते बघता बघता म्हणजे अगदी पुढे गेलेलं आहे. आता आज हा काहीतरी 63, 64, 64वा की 63वा व्लॉग मी टाकला आहे. आणि खरंच म्हणजे स्वतःचा खूप अभिमान वाटतो आहे की व्लॉग्स डेली अपलोड करत नसल्यामुळं मैथिली व्लॉग हे चॅनल चांगलं चाललं नाही, ते फ्रीज झालं. तर त्या मुलीनं आता 63 किंवा 64 days सलग व्लॉग्स टाकणं, सो खूप स्वतःचा अभिमान वाटतो आहे. आणि येस, ह्या सगळ्या गोष्टींनी ना एक मोटिवेशन मिळतं लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी किंवा आणखी काही गोष्टी करण्यासाठी. याचा मला चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे.
तर हा होता आजचा छोटासा व्लॉग आणि आय होप तुम्ही समजून घ्याल. जसं की मी म्हटलं की काहीतरी उचलून टाकण्यापेक्षा चांगला कॉन्टेंट टाकणं कधीही चांगलं. सो हा छोटासा व्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून मला सांगा मला तुम्हाला कसा वाटला ते, आणि थोड्याशा आयडियाज पण द्या जेणेकरून मी अपलोड करत राहीन काहीतरी वेगळं. पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग.